आज आपण फोटोसिंथेसिसचा नेक्स्ट पार्ट पाहणार आहे. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं पहा कोणकोणत्या टाईपचे फोटोसिंथेटिक पिगमेंट वगैरे असतात. मग आज सुरुवातीला आपण पाहूया सनलाईटविषयी थोडीशी माहिती घेऊया. सनलाईट, कारण की फोटोसिंथेसिस हे काय तुमची लाईट डिपेंडंट प्रोसेस आहे. इसेन्शियली लाईट डिपेंडंट प्रोसेस आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता ही जी सनलाईट आहे इट ॲक्च्युली शो ड्युअल नेचर. सनलाईट आपल्याला काय करतं, ड्युअल नेचर शो करतं. ड्युअल नेचर म्हणजे काय, दोन टाईपचं नेचर शो करणार. मग ते कधी, ज्यावेळेस ही जी सनलाईट आहे ही ज्यावेळेस ट्रॅव्हल किंवा प्रोपोगेशन करणार आहे, ठीक आहे ना, त्यावेळेस इट शो वेव्ह फॉर्म. काय शो करतं, हे वेव्ह फॉर्म शो करणार अकॉर्डिंग टू द वेव्ह थेरीनुसार, ठीक आहे. आणि दुसरं जे नेचर आपल्याला पाहायला भेटेल ते कधी, ज्यावेळेस इट इंटरॅक्ट विथ मॅटर. ज्यावेळेस एखादा मॅटरसोबत सनलाईट इंटरॅक्ट करते त्यावेळेस आपल्याला कोणतं नेचर पाहायला भेटते याचं का, त्याला आपण म्हणतो डिस्क्रीट पॅकेट ऑफ एनर्जी, दॅट इज फोटॉन, ठीक आहे. आता हे जे फोटॉन असतं आहे, ह्या फोटॉनमध्ये जी एनर्जी प्रेझेंट आहे, द अमाऊंट ऑफ एनर्जी प्रेझेंट इन द फोटॉन, मग त्याला आपण म्हणतो क्वांटा. इट इज नथिंग बट क्वांटा. व्हॉट इज क्वांटा? एनर्जी इन द फोटॉन, ठीक आहे. आता अकॉर्डिंग टू, आता ही थिअरी आपल्याला कोणती पाहायला भेटणार, याला आपण म्हणतो कॉर्पस्क्युलर थिअरी. जे आपला लाईट काय शो करतं, दोन नेचर. ज्यावेळेस ट्रॅव्हल किंवा प्रोपोगेट करतं त्यावेळेस वेव्ह फॉर्म शो करणार. ज्यावेळेस एखाद्या मॅटरसोबत इंटरॅक्ट करणार त्यावेळेस फोटॉन म्हणून काम करणार. फोटॉनमध्ये असणारी जी एनर्जी त्या मॅटरवर ॲक्ट होणार, ठीक आहे. मग त्याचं एक्झाम्पल आपल्याला पाहायला भेटतं. पहा, सपोज रोड आहे, डांबरी रोड वगैरे आपल्याला माहिती आहे, त्यावेळेस ज्यावेळेस सनलाईट पडते त्यावेळेस काय होतं, सनलाईटमध्ये असलेली जी एनर्जी किंवा फोटॉनमध्ये असलेली जी एनर्जी त्या रोडमध्ये ॲब्झॉर्ब होणार आणि त्या रोडचं काय होतं, हीट वाढणार किंवा टेम्परेचर इन्क्रीज होतं, ठीक आहे. हे कशामुळं, क्वांटामुळं किंवा द अमाऊंट ऑफ एनर्जी प्रेझेंट इन द फोटॉनमुळं आपल्याला पाहायला भेटेल, ठीक आहे. आता याच्याविषयी थोडंसं आपण एक रिलेशन समजून घेऊया, वेव्ह फॉर्म किंवा वेव्हलेंथचं आणि क्वांटाचं, ठीक आहे. आता समजा आपल्याला माहिती आहे, पहा, द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी काय, सन आपण त्याला म्हणूया. सन इज द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी. आणि इथं सपोज आपण एक ग्रह समजा कन्सिडर केलं, इथं अर्थ आहे आणि दुसरं आपल्याला पाहायला भेटणार आहे याच्यापासून थोडंसं डिस्टन्सला आपल्याला पाहायला भेटेल, ठीक आहे. आता ज्यावेळेस नियर ऑब्जेक्ट असेल एनर्जी ऑफ सोर्सपासून जर आपण पाहिलं तर वेव्हलेंथची साईज कमी असते आणि थोडंसं जास्त लांब असेल तर आपल्याला काय पाहायला भेटणार, वेव्हलेंथची साईज इन्क्रीज होणार, ठीक आहे ना. म्हणजे आपण याच्यावरून एक प्रपोर्शन कोणतं म्हणू शकतो, पहा, द एनर्जी present in photon is inversely proportional to the wavelength, ठीक. म्हणजे जर डिस्टन्स कमी जर असेल, डिस्टन्स जर कमी असेल तर वेव्हलेंथ कमी असेल आणि वेव्हलेंथ जर कमी असेल तर आपल्याला काय पाहायला भेटणार, एनर्जी जास्त असेल फोटॉनमध्ये, ठीक आहे. आणि समजा डिस्टन्स जर जास्त असेल तर वेव्हलेंथचा आकार मोठा होतो आणि एनर्जी भेटणारी आहे फोटॉन थ्रू ती कमी होणार, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपण हे प्रपोर्शन देऊ शकतो, ठीक आहे. आता हे जे प्लांट्स आहे, आता सनलाईटमध्ये जर आपण पाहिलं त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं कन्सिडर करणार. पण त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमपैकी फक्त व्हिजिबल लाईटच्या पोर्शनलाच काय करतात, प्लांट ॲब्झॉर्ब करू शकतात, ठीक आहे. मग आता व्हिजिबल लाईटचा पोर्शन जो आपल्याला पाहिजे, जे सनलाईट असते त्याला आपण काय म्हणतो, थोडक्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं कन्सिडर करणार आहे. मग त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये जर आपण पाहिलं जवळजवळ 760 नॅनोमीटर टू 390 नॅनोमीटर हा जो पोर्शन आहे, ह्या पोर्शनला आपण म्हणूया व्हिजिबल लाईट पोर्शन किंवा याला म्हटलं तर व्हिजिबल लाईट, ठीक आहे. मग ह्या व्हिजिबल लाईटमध्ये आपल्याला 7 कलर्स पाहायला भेटतील. पहा, आता हे 7 कलर कोणते समजून घेऊया. ताना, पी, ही, नी, पा, जा, आहे ना. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा आणि जांभळा शेवटला आपल्याला पाहायला भेटणार, ठीक आहे. किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये तुम्ही काय म्हणता, वेब गिअर असं म्हणता, ठीक आहे. आता
हा जो व्हिजिबल लाईटचा पोर्शन आहे त्यालाच प्लांट ॲब्झॉर्ब करू शकतात. मग त्याला दुसरं एक नाव आहे, त्याला आपण म्हणतो PAR. PAR म्हणजे ॲक्च्युली काय असतं, फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन्स. ठीक आहे. मग आता इथं आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे, तो अगोदर समजून घेऊया. म्हणजे आता फोटोसिंथेटिक पिगमेंट जे असतात ते सेम टाईपच्या वेवलेंथला ॲब्झॉर्ब करतील का नाही. प्रत्येक फोटोसिंथेटिक पिगमेंट काय करतो, एका स्पेसिफिक वेवलेंथ असलेल्या लाईटलाच ॲब्झॉर्ब करणार आहे ना. ते शो करण्यासाठी आपण हा ग्राफ पाहूया. मग आता इथं क्लोरोफिल A दिला आहे आपल्याला, क्लोरोफिल B दिला आणि कॅरोटिनॉइड्स दिले. ठीक आहे. आता क्लोरोफिल A हा काय करतो, मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन इथं कुठं शो करणार, नियरली अबाउट 430 नॅनोमीटर वेवलेंथ असलेला काय करणार वेवलेंथला तो इथं ॲब्झॉर्ब करून राहिला आहे. क्लोरोफिल B जर आपण पाहिलं जवळजवळ 490 to 480 इथं आपल्याला पाहायला भेटणार वेवलेंथला असलेल्या लाईटला ॲब्झॉर्ब करणार. कॅरोटिनॉइड जर आपण पाहिलं जवळजवळ इथं सेम असेल. ठीक आहे. इथं जर पाहिलं आपण क्लोरोफिल तर जवळजवळ 700 नॅनोमीटरला काय करतो इथं ॲब्झॉर्ब करतो आहे. म्हणजे प्रत्येक फोटोसिंथेटिक पिगमेंट काय करतो, एका स्पेसिफिक वेवलेंथ असलेल्या लाईटला ॲब्झॉर्ब करणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता याच्या रिलेटेड आता हे जे फोटोसिंथेटिक पिगमेंट असतात ते वेगवेगळ्या काय करतात, वेवलेंथ असलेल्या लाईटला ॲब्झॉर्ब करतात. मग त्यालाच आपण काय कन्सिडर करतो, त्याला आपण म्हणणार ॲक्शन स्पेक्ट्रम असं कधी पाहूया. ग्राफमध्ये पहिलं आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, वेवलेंथ, इथं लाईट ॲब्सॉर्प्शन वगैरे आपल्याला पाहायला भेटतं. हा जो वरचा ग्राफ आहे ॲक्च्युली इट शो रेट ऑफ फोटोसिंथेसिस, रेट ऑफ फोटोसिंथेसिस आपण म्हणूया. ठीक आहे. आणि हा कोणता आहे, मेन तुमचा क्लोरोफिल A पिगमेंट आपल्याला पाहायला भेटेल. ठीक आहे. आता ज्या ठिकाणी जास्त मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन होतं, हा आपला ग्राफ काय शो करतो, ज्या ठिकाणी मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन होतं लाईटचं त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस हा काय आहे, जास्त आपल्याला पाहायला भेटणार. इथं पण आहे आणि ह्या ठिकाणी पण आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे. मग आपण जर पाहिलं तर 500 to 600 नॅनोमीटरच्या दरम्यान जर पाहिलं तर इथं लाईटचं ॲब्सॉर्प्शन होत नाही, म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन पण काय होणार, रिड्यूस होणार आहे. ठीक आहे. पण इथं जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला कोणता कलर पाहायला भेटणार, इन बिटवीन देम कोणता प्रेझेंट असतो, हिरवा कलर प्रेझेंट असतो किंवा ग्रीन कलर प्रेझेंट असतो. ठीक आहे. आता याच्यावरून आपल्याला एक गोष्ट समजते, ती म्हणजे कोणतं का हे जे फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे हे काय करतात, ज्या फोटोसिंथेटिक किंवा आपण त्याला म्हणू वेवलेंथ ऑफ लाईटला ॲब्झॉर्ब करणार आहे ना, का त्याचा कलर आपला त्या फोटोसिंथेटिक पिगमेंटचा पाहायला भेटणार नाही. आता इथं काय होतं आहे, 500 to 600 नॅनोमीटरमध्ये आपल्याला हिरव्या कलरची वेवलेंथ असलेली लाईट पाहायला भेटणार आहे. पण याचं ॲब्सॉर्प्शन होतं आहे का, प्लांट करणार का ॲब्सॉर्प्शन याचं, किंवा फोटोसिंथेटिक पिगमेंट करतात का याचं ॲब्सॉर्प्शन, तर नाही करत. ठीक आहे. म्हणजे हा जो कलर आहे हा आपल्याला कशाचा पाहायला भेटणार, फोटोसिंथेटिक पिगमेंटचा असतो, ग्रीन कलरचे आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. त्यामुळं झाडाचा कलर जर आपण पाहिलं तर पानाचा कलर स्पेशली तर आपल्याला तो हिरव्या किंवा ग्रीन कलरचा पाहायला भेटणार आहे. म्हणजेच काय का ज्या कलरच्या वेवलेंथ असलेल्या लाईटला फोटोसिंथेटिक पिगमेंट रिफ्लेक्ट करतात तो कलर आपल्याला कशाचा पाहायला भेटणार, तो त्या पिगमेंटचा किंवा लीफचा वगैरे आपला कलर पाहायला भेटणार आहे. म्हणजे हिरव्या कलरच्या वेवलेंथ असलेल्या लाईटला फोटोसिंथेटिक पिगमेंट काय करत नाही, ॲब्झॉर्ब करत नाही, त्याला ॲक्च्युली ते रिफ्लेक्ट करतात. याच्यावरून आपला तो पॉईंट समजतो. ठीक आहे. आता पुढं आपण पाहतो मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस. आता मेकॅनिझमच्या अगोदर एक गोष्ट समजून घ्या का आपल्याला सिम्पली रिॲक्शन कोणती माहिती CO2 + H2 आणि त्याच्यापासून काय फॉर्म झालं, CHO प्लस इथं जर आपण पाहिलं तर ऑक्सिजन या ठिकाणी काय होतो, इव्हॉल्व होतो असं आपण म्हणतो. ठीक आहे. पण आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट लक्षात घ्यायचा का सुरुवातीचे हे जे 3 एक्सपेरिमेंट आपण पाहणार आहे हे कशासाठी, का इथं जर आपण पाहिलं तर CO2 आणि H2 सोर्स ऑफ ऑक्सिजन काय ते आयडेंटिफाय करण्यासाठी. मग आता आपण काय म्हणू शकतो, डायरेक्टली हा जो कार्बन आहे हा कशामध्ये गेला, H2 मध्ये गेला, इथं कार्बोहायड्रेट फॉर्म झालं, इथं काय फॉर्म झालं, इथं कार्बोहायड्रेट्स फॉर्म झाले आणि हा जो ऑक्सिजन आहे हा CO2 मधून इव्हॉल्व झाला असं आपण म्हणू शकतो इथं डायरेक्टली. ठीक आहे. पण तसं नाही आहे. क्लिअर आहे ना. म्हणजे हा जो ऑक्सिजन रिलीज होतो हा ॲक्च्युली CO2 मधून नसतो, हा ॲक्च्युली कुठून प्रेझेंट असतो लक्षात ठेवायचं, H2O मधला ऑक्सिजन इव्हॉल्व होतो. ठीक आहे. मग त्याच्या रिलेटेड काय एक्सपेरिमेंट वगैरे आपल्याला पाहायला भेटणार आहे. मग पहिला जो एक्सपेरिमेंट आहे तो एक्सपेरिमेंट केला व्हॅन नेल नावाच्या सायंटिस्टने, व्हॅन नेलने. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे का हे जे दोन आपण यूज करतो रॉ मटेरियल CO2 आणि H2 त्याच्यामध्ये सुटेबल ऑक्सिडायझेबल एजंट कोणता आहे तर तो आहे H2 आणि जो सुटेबल रिड्युसिबल एजंट जो कोणता आहे का ज्याचं रिडक्शन होऊन कार्बोहायड्रेट फॉर्म होतात तो कोणता आहे
CO2 आहे. ठीक आहे. आता ह्या व्हेनेलने ॲक्च्युली काय केलं तर CO2 घेतला, पण आता H2O तिने घेतला नाही. मग इन्स्टेड ऑफ H2O त्यासाठी एक सुटेबल ऑक्सिडायझेबल एजंट घेतला इन्स्टेड ऑफ H2O. तो म्हणजे कोणता होता, तो होता हायड्रोजन सल्फाईड H2S. ठीक आहे ना. म्हणजे जर इक्वेशन जर आपण पाहिलं तर किती, इथं जर आपण म्हटलं 6CO2 प्लस आपल्याला काय पाहायला भेटणार 12H2S घेतलं हायड्रोजन सल्फाईड, वॉटर घेतलेलं नाही. मग ह्या एक्सपेरिमेंटमध्ये त्याला असं समजलं का इथं काय तयार झाले, इथं कार्बोहायड्रेट फॉर्म झाले, म्हणजे काय तयार होईल तुमचं C6H12O6 फॉर्म झालं. पण इकडं जर पाहिलं तर 6H2S प्लस 6 सल्फर काय झालं तिथं इव्हॉल्व झाला किंवा रिलीज झाला. ठीक आहे ना. म्हणजे इथं ऑक्सिजन इव्हॉल्व झाला का, नाही, इथं सल्फर रिलीज झाला. पण आपण काय यूज केलं होतं, CO2चा यूज केला होता, पण H2O यूज केलेला नव्हता. आणि या ठिकाणी आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, ऑक्सिजन रिलीज झाला नाही. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजतं का हा जो ऑक्सिजन आहे हा CO2 मधून येत नाही, है ना. पहिला एक्सपेरिमेंट. दुसरा एक्सपेरिमेंट आपल्याला काय सांगतो, दुसरा एक्सपेरिमेंट केला होता पहा रुबेन अँड कॅमेन नावाच्या सायंटिस्टने, रुबेन अँड कॅमेन. मग त्यांनी रेडिओ आयसोटोप यूज केला होता, रेडिओ आयसोटोप ऑफ ऑक्सिजन. तो कोणता होता 18 ऑक्सिजन आपण त्याला म्हणूया रेडिओ आयसोटोप. ठीक आहे. आता त्यासाठी सिम्पल एक्सपेरिमेंट त्यांनी काय काय आपला पहा. आता यामध्ये प्लांट वगैरे प्रेझेंट आहे, लीफ वगैरे आपल्याला माहिती आहे, फोटोसिंथेसिस वगैरे ते करणार आहे का, ज्याला त्या प्लांटला जे वॉटर प्रोव्हाइड केलं होतं, वॉटर, त्या वॉटरमध्ये त्यांनी ॲड केला होता पहा आयसोटोप. कशाचा, ऑक्सिजनचा आयसोटोप यूज केला होता. ठीक आहे. ज्यावेळेस ह्या प्लांटला ते पाणी दिल्यात आलं आणि फोटोसिंथेसिस झालं, ह्या लीपमधून ज्यावेळेस ऑक्सिजन ज्यावेळेस बाहेर पडला तर तो ऑक्सिजनवर काय प्रेझेंट होता, आयसोटोप प्रेझेंट होता. क्लिअर आहे ना. मग आता याच्यावरून आपल्याला काय समजतं का वॉटर इज द सोर्स ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. आता तिसरा एक एक्सपेरिमेंट झाला, तिसरा एक एक्सपेरिमेंट. मग त्या सायंटिस्टचं नाव आहे हिल्स. आता हिल्सने ॲक्च्युली काय केलं, क्लोरोप्लास्ट आयसोलेट केला, क्लोरोप्लास्ट आयसोलेट केला. कशामधून, स्पिनॅच लीपमधून क्लोरोप्लास्ट आयसोलेट केला. ठीक आहे. सपोज त्यांनी काय केलं, इथं वॉटर घेतलं, म्हणजे ह्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, वॉटर प्रेझेंट आहे. ह्या वॉटरमध्ये त्यांनी टाकलं क्लोरोप्लास्ट. ठीक आहे. आता क्लोरोप्लास्ट काय करणार, फोटोसिंथेसिस करणार. मग त्यासाठी लागणारा ऑक्सिडायझेबल एजंट प्रेझेंट आहे H2O. ठीक आहे. पण या ठिकाणी काय प्रेझेंट नाही आहे, ह्या वॉटरमध्ये CO2 प्रेझेंट नाही आहे, है ना. मग आता CO2 काय आहे तुमचा, याचं CO2चं काय होतं असतं, रिडक्शन होत असतं. इन्स्टेड ऑफ CO2 त्यांनी यूज केलं जो आपल्याला पाहायला भेटणार आहे फेरिक ॲसिड, म्हणजे Fe++, है ना. फेरिक सायनाइड आपण म्हणू शकतो किंवा फेरिक ॲसिड म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. आता ज्यावेळेस सनलाईटमध्ये ठेवण्यात आलं याला, त्यावेळेस आपल्याला माहिती आहे याने वॉटर वगैरे यूज केलं क्लोरोप्लास्टने. ठीक आहे. पण आता याच्यामध्ये असणारा जो हायड्रोजन आहे, इथं ऑक्सिजनचे बबल्स वगैरे आपल्याला पाहायला भेटणार, इथं ऑक्सिजनचे बबल्स वगैरे रिलीज झाले ह्या प्रोसेसमध्ये. पण CO2 यूज केला होता का, इथं नाही. इथं काय होतं, याच्यामध्ये वॉटर होतं प्रेझेंट ह्या जारमध्ये आणि क्लोरोप्लास्ट टाकलं होतं, म्हणजे ऑक्सिजनचे बबल्स वगैरे रिलीज झालं. आणि दुसरी गोष्ट काय झालं, हे जे फेरिक ॲसिड होतं याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, फेरसमध्ये झालं. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये असणारा जो हायड्रोजन आहे वॉटरमध्ये असलेला, हा कशामध्ये गेला, हा ह्या फेरिक ॲसिडमध्ये गेला आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, फेरसमध्ये झालं. CO2 आपण यूज केलं नव्हतं, पण ह्या प्रोसेसमध्ये काय झालं, ऑक्सिजन इव्हॉल्व झाला. ठीक आहे. म्हणजे ह्या तिन्ही एक्सपेरिमेंटवरून आपल्याला काय समजतं का, जो ऑक्सिजनचा सोर्स आहे, सोर्स ऑफ ऑक्सिजन, सोर्स ऑफ O2, हा ॲक्च्युली काय आहे, इट इज H2O. हा असणार तुमचा H2O, नॉट CO2.